तर नमस्कार मंडळी, मी तुमचा कुणाल शेलार. आज आपण घेऊन आलो एक नवीन पॉडकास्ट आणि एक नवीन आपली सुरुवात. आणि आजच्या आपल्या पहिल्या पॉडकास्ट मध्ये आहेत जावा जावा. नमस्कार. तर कुणालच्या या पॉडकास्ट मध्ये आज आम्हाला त्याने आमंत्रण दिलं तर आम्ही आवर्जून आलो आहोत आणि त्याच्या हा आमचा आमंत्रणावरती. सुद्धा फर्स्ट Podcast पॉडकास्ट आहे. आहे. खूप एक्साइटेड आहोत आम्ही. खूपच जास्त एक्साइटेड आहोत आम्ही. बघूया कसं होतं. तर जावा जावा, तुम्हाला माझा पहिला प्रश्न आहे की तुमचं चॅनल कसं चालू झालं? चॅनल आमचं ऍक्च्युली आम्ही दोघीही गावाला जेव्हा आम्ही चालवायचो बाहेर कुठेही, तेव्हा लोक लिटरली आमच्याकडे असं असं बघायचे. म्हणजे आमच्याकडे बघण्याच्या नजराच वेगळ्या वेगळ्या. की आजकाल नसतात ना अशा जावा कुठे एकत्र. ज्या आम्ही आहोत. हा, त्याच्यामुळे आम्ही असं ऍक्च्युली आम्ही मुंबईला मग जेव्हा इथे फावला वेळ आम्हाला जेव्हा मिळतो तेव्हा आम्ही असं जस्ट एकदा चला बघूया, व्हिडिओ काढून बघूया. तर आम्ही पहिल्यांदाच आपली एक व्हिडिओ होती, आम्ही फिश फ्राय केलं होतं. ही व्हिडिओ आम्ही सहज साड्या घालून अपलोड केली होती. म्हणजे आम्ही हाऊस वाईफ असल्यामुळे आम्ही पहिलं कुकिंगवर कुकिंगवरती जास्त भर दिला होता. तर ठीक आहे, एखादी टाकली व्हिडिओ आणि तीच व्हिडिओ म्हणजे चांगल्या प्रकारे व्हायरल गेली होती ती. 700-800 के. आणि नंतरची जी व्हिडिओ आपली जी भांडणाची कॉमेडी, हा ती आम्हाला इन्स्टंट सुचलं होतं. इन्स्टंट बसल्या बसल्या असंच डायनिंग टेबलची ते आम्ही बसलेलो म्हणजे आता 6 वाजता टाकली आणि 8 वाजता बघतो मिलियन. मिलियनला, मग आता ठरवलं की आता याच्यातच काहीतरी करायचं. तर तुमचं जावा जावा हे नाव कसं पडलं? काय आयडिया होते त्याच्यामध्ये? आम्ही ना, त्याच्यामुळे आमचं ऍक्च्युली जावा केला थोडा विचार, पण नाही. नंतर ठरलं की आपण जावा जावा आपण आपल्यालाच रिप्रेझेंट करू, आपल्या नात्याला रिप्रेझेंट करू. म्हणून त्याच्यामुळे जावा. जावा जावाच ठेवला. ओके. जेव्हा तुमचे पहिले 1 मिलियन झाले तेव्हा तुमची रिॲक्शन काय होती? अरे बापरे, खूपच म्हणजे आम्ही खूपच खुश झालो होतो. म्हणजे काय आनंद की- गगनात मावे हा, नाव. याच्या आधी व्हिडिओज रील करायचो पर्सनल, पण असं मिलियन बघितल्यावर जरा डोळे चमकतात. चमकले म्हणजे अशीच चमकले म्हणजे ना. दिवसभर आनंदीच. म्हणजे त्या मोबाईल मध्ये आम्ही 10 वेळा बघत होतो. स्वतःचीच व्हिडिओ 1000 वेळा बघितली असेल. एवढाच view गेले का? हो, आमचेच गेले असतील मे बी. 1000 तर आमचेच असतील. अच्छा. फॅमिलीमध्ये तुम्हाला सपोर्ट कसा होता तेव्हा? खूप खूप चांगला सपोर्ट म्हणजे होता. आज इथवर आलोय ते आमच्या फॅमिलीमुळेच. फॅमिली. कारण की आमची लहान लहान मुलं आहेत हो. आणि आमच्या सासूबाई ज्या आहेत त्या आमच्या अगदी मुलांना खूप खूप चांगल्या प्रकारे घेतात जेव्हा आम्ही दोघी व्हिडिओ बनतो. म्हणजे जितकं आमचं जावाजावांचं नातं सुंदर आहे ना, तेवढंच आमच्या सासू सासू आणि सुनेचं सुनेचंही पण तेवढंच नातं सुंदर आहे. खूप छान आहे. म्हणजे त्यांच्या सपोर्टमुळेच आज इथे आहोत. सासरे तर उत्तम. उत्तमच. आणि तुमच्या नवऱ्यांचा सपोर्ट कसा आहे? मेन म्हणजे ते सपोर्ट असणं इम्पॉर्टंट असतं. तुम्हाला ते सपोर्ट कसं आहे त्यांचं? नवरे म्हणाल तर म्हणजे त्यांना माहितही नाही, कल्पनाच नव्हती की आम्ही असं काय करणार आहोत. ऐकतोय, हा. आणि मग जसं मिलियन वगैरे आमचे व्हिडिओ गेले, आम्ही एक्साइटेड घरी सांगणार. दुसऱ्या दिवशी नवीन ट्रायपॉड, माईक, लगेच सगळं इन्स्टंट. एवढा एवढं चांगला सपोर्ट motivation. मग काय पुढे होणारच चांगलं. जेव्हा तुम्ही त्यांना सांगितलं की आमचे 1 मिलियन म्हणजे व्ह्यूज आलेत, तुम्ही कधी 1 मिलियन पाहिले नव्हते पण तुम्हाला फर्स्ट टाइम 1 मिलियन आले, तेव्हा त्यांची रिॲक्शन काय होती? ऍक्च्युली खूप खूप छान. चांगला रिस्पॉन्स त्यांनी नवऱ्यांनी नाही. सुद्धा आमच्या चांगला जेवढ्या response दिलाय. हौशी आम्ही आहोत तेवढेच तेही हौशी. तेवढेच ते हौशी आहेत. म्हणजे पडद्याच्या मागचे कलाकार कलाकार म्हणतात असतील ना, ना, तर तर आमची ते फॅमिली, आहेत फॅमिली. नवरा, सासू, सासरे, नणंद, खूप छान खूप support. छान सपोर्ट, सगळ्यांचाच खूप छान. तुमची एक नंदीची एक व्हिडिओ व्हायरल झाली होती, त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता? तो एक वेगळाच टॉपिक लोकांनी उचलून धरलाय की आम्ही नंदेला जास्त काय तिची कॉमेडी करतो, तिची म्हणजे चेष्टा मजाक करतो. बनवलाय, जोक केलाय, ती अशी म्हणून तिचा फायदा घेताय, असे फालतू कमेंटचे दिले असं ना. 0% पण नाहीये. म्हणजे आता आमचं जे नातं आहे जावाजावांचं, तसंच आमचं नंदेशी पण एवढंच क्लोज आणि चांगलं नातं आहे. त्यामुळे आम्ही एवढं फ्री आहोत त्यांच्यासोबत. आणि त्यांनाही यायचं असतं आमच्या रील मध्ये त्यासाठी. आणि त्यांचा आवडता टॉपिक टॉपिक आहे तो लग्न. आणि ती व्हिडिओ केल्यावर म्हणजे आमचं व्हिडिओचं सोडा, आपण त्यांच्या त्यांचं- चेहऱ्यावर त्यांना जो किती आनंद खुशी होतो मिळते. ना, त्या खुशीसाठी ती व्हिडिओ व्हिडिओ करतो आम्ही. आणि ती व्हायरल झाली. तर आणि तुम्ही बघतच असाल की आमच्या मम्मी पण त्या व्हिडिओ मध्ये सोबतच असतात. त्याच्यामुळे असं नाही की आम्ही कोणाची चेष्टा करतोय किंवा काय, असं काही नाहीये. तो फक्त एक family त्यांच्या conception सुखासाठी आहे. आम्ही तेवढी केली ती हो, हो. व्हिडिओ. त्यांना खूप आवडतं आमच्या व्हिडिओत यायला, त्यामुळे आम्ही ती व्हिडिओ केली आणि ती लकीली व्हायरल झाली. आणि तुम्ही ज्या व्हिडिओमध्ये तुम्ही भांडता, तर खरोखरच्या तुम्ही भांडता का अशा म्हणजे?
आता ते एक कसं ना, ते एक सिक्रेट आहे जे सांगितलं तर आमचं सगळंच रिव्हील होणार नाही, भांडण तर प्रत्येक जावाजावांमध्ये मध्ये होतं, असं नाही की नाही. आमच्याकडे मजेशीर असतं, हम्म. तुमच्याकडे तसं असतं का? हा, पण ना, तुम्ही घेऊ शकता आमच्याकडून Actually, मजेशीर वाला भांडणाला भांडण. ना खूप चांगला प्रतिसाद. म्हणजे लोकांना ना व्हिडिओ भांडणाच्या नाही टाकल्या तर मेसेज येतात की काय भांडणाचं तुमचं भांडण नाही, भांडणाचं मजा नाही येते, भांडत जा. म्हणजे लोकांना पण ऑन स्क्रीन भांडणं हवी आहेत. हवी आहेत, म्हणजे लोकांना जे बघायला पण आवडतं. आमचं नातं खूप चांगलं आहे. आमची काय अशी वैयक्तिक भांडणं नाही. नाही, पण तुमच्यासाठी आम्ही आवर्जून भांडू. भांडतो. अच्छा, जेव्हा तुम्ही पहिली व्हिडिओ काढली म्हणजे तुम्ही भांडत होता, त्यानंतर तुम्हाला म्हणजे कसं म्हणजे आता एक कंटेंट तुम्ही बनवताय, तुमचा आता डेलीचा कंटेंट आहे, तर तुम्ही कसं म्हणजे तुम्हाला समजलं की हाच कंटेंट आता डेली ठेवला पाहिजे? म्हणजे कसं, लोकांना काय बघायला आवडतात, भांडणं लोकांना जे आवडतं तेच आम्ही लोकांना देतोय. त्याच्यामुळे आम्हाला हळूहळू कळायला लागलं आणि की कंटेंट थोडा मध्ये मध्ये चेंज पण केला. पण की तरी असं नाही, गाण्यावर कॉमेंट वगैरे. कॉमेंट येतात की Comment भांडा section भांडा भांडा भांडणं नाही, आज मजा नाही, मजा भांडणं नाही, नाही, मजा नाही. मग आज भांडणं ठरवलं. केलीत. हा, म्हणजे आमच्यातलं प्रेम जर दाखवलं तर नाही, लोकांचे कॉमेंट येतात भांडणं नाही ना, बघायचं. मजा नाही, आज मजा नाही आली असं. सो मग तेच ठरवलं की आपलं भांडूया. कॉन्टेंटच भांडणं. हा. कारण असं आहे पण नाही बघा, असा एकही चॅनल तुम्हाला किंवा काही पेज दिसणारच नाही. हे आमचं युनिकच आहे, आहे जे आम्ही तयार केलं स्वतःच्या मनाने, मनाने. कॉपी नाही केली. कोणाची, पण आता बरीच कॉपी होते आणि आम्हाला कौतुक आहे हा त्याचं. म्हणजे आमची कॉपी होतीये बरीच, हे आम्ही खूप नोटीस केलंय. ठीक आहे, तर चांगली गोष्ट नाही, आहे. आमच्यामुळे तुम्ही म्हणजे आम्हाला इन्स्पायर होऊन करताय ना काही, आम्हाला खूप कौतुक आहे त्याचं. म्हणजे बऱ्याच जावा बाजूबाजूला बसायच्या बसायचं नाही, नाही, त्यांचे आता रील येतात अशा करतात सोबत. आवडतंय आम्हाला, हे छान वाटतंय. छान वाटतंय, करा तुम्ही. ऍक्च्युली हे म्हणजे मोटिव्ह हेच आहे की आम्हाला बघून तुम्ही तुम्ही हे जरा जास्तच येते ना पुढे, याला हो. बाजूला कर. जे जावाजावांचं नातं बदनाम आहे त्याला आम्ही पूर्ण पलटून टाकलंय. तर तुम्हाला माझा आता नेक्स्ट क्वेश्चन आहे की तुमची आताची लेटेस्ट व्हिडिओ आहे बायलोनी या सॉन्गवरती, ती तुम्ही म्हणजे जेव्हा केली तेव्हा घरच्यांनी वगैरे पाहिली आणि ती खूप 5 मिलियनला गेली, ती तुमचं रिएक्शन काय होतं तेव्हा? व्हिडिओ शूट करतानाचा सीन सांग. म्हणजे समोर मम्मी आहेत आमच्या सासूबाई, एकीला कडेवर घेतले म्हणजे छोटी आमची बेबी 1 वर्षाची. आणि अव्यांना बेडरूम मध्ये, हो, म्हणजे त्या समोर बघतात आणि आम्ही नाचतोय. नाचतोय. आम्हाला जी आम्ही बीटीएस टाकलं ना हसतोय वगैरे, खूप कारण त्या समोरून बघतायत त्या पण आम्हाला हसतायत की अशी अशी नाचते, अशी अशी. नाचते. मग ते एवढा भारी व्हिडिओ आणि खरंच तो जो व्हायरल होण्यामागे खूप मेहनत आहे ती, खूप आम्ही प्रॅक्टिस केली त्या आणि song ची. ज्या त्या सॉन्गची जी ओरिजिनल डान्सर आहेत त्यांनी सुद्धा like लाईक केलं. केलेला. इव्हन बीटीएस पण लाईक केलं आणि इव्हन ओरिजिनल लाईक व्हिडिओ केले. नसेल माहित चेक करा, म्हणजे मग व्हायरल होणारच ना. आणि तेवढी मेहनत घेतली आम्ही, केली. आणि बरेच बॅड कॉमेंट पण आहेत, आपण त्याच्यावर त्याच्यावर बोलू आपण. ओके, तर तुम्हाला आता माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे, तर तुम्ही इथं जावाना तुम्ही काय याच्यामधून संदेश द्याल की आता तुम्ही त्याच्या व्हिडिओ बनवताय, तशा तुमच्या आता तुम्ही बोलात की कॉपी करून तुमच्या पण अशा व्हिडिओ बनवताय, तर तुम्ही काय संदेश द्याल त्यांना? संदेश तर संदेश आम्ही एकच देणार की भांडू नका. काय ठेवलंय भांडणात मला सांगा. बरोबर. भांडा पण प्रेमाने भांडा, दुसऱ्या दिवशी गोड व्हा. हा, आम्ही तेच करतो, भांडलो जर खरंच कधी अशी भांडणं झाली की दुसऱ्या दिवशी आम्ही गोड होतो. तुम्ही ते लांबवू नका. बरोबर ना? बरोबर. अगदी ही सांगते ते सगळंच बरोबर. असं एकमेकींना म्हणा तरच हे नातं लांब जाईल, टिकून जाईल, हो, घट्ट पकडून. नाही तर ही भांडते असं बोलायचं नाही. तर नाही. तर अशा प्रकारे सपोर्ट करा जावांनी एकमेकींना. हो. तर तुम्हाला आता नेक्स्ट क्वेश्चन आहे माझं, खूप खास आहे, कारण की मला तुम्हाला खूप आवर्जून विचारायचं होतं हा. तर तुम्हाला बिग बॉस मराठी बद्दल काय विचार आहे? काय प्रश्न विचारलास, म्हणजे आम्हाला नव्हतंच, आम्हाला रिव्हील नव्हतं करायचं हे, पण आता ठीक आहे या प्लॅटफॉर्मवर नक्की सांगायचंय का? फॅमिली आपली यार. हो नक्की, फॅमिली तर आहेच, पण मला असं वाटत होतं की थोडं दाखवायचं होतं आम्हाला, पण नाही. आता याने विचारलंय तर खोटं बोलून चालणार नाही, चालणारच नाही. आपल्याला खरंच बोलायचं, आपण खरंच त्या बोलतो. बिग बॉसच्या 6व्या सीझन मध्ये बिग बॉस तुम्हाला बघायला मिळणार आहेत
जावा, जोडी. जावा जावांची जोडी. कारण आम्ही फेमसच आहोत भांडणाला आणि आम्ही नसताना कोण असणार. मग बिग बॉस मध्ये काय चालतं आता भांडणं. मारा माऱ्या तुम्हाला कोणाला तरी मारामारी बघायच्या झिंजा उपटा वगैरे असं कमेंट काहीतरी. आलेली. आता बिग बॉस मध्ये आता बघू तुम्ही बघा. किती सपोर्ट करताय भांडणाला. तर आम्ही ओरडा आम्हाला हा, बिग बॉस मध्ये येतोय आम्ही जोरात भांडणं करू. बिग बॉस त्यासाठीच आहे, भांडण वगैरे. तर तुम्ही त्या बिग बॉस मध्ये सूट होताय म्हणून मी तुम्हाला हा क्वेश्चन विचारला. म्हणून तर आम्हाला बोलवलंय की आमचा प्रोफाईल ज्यांनी चेक केला जेव्हा आम्हाला कॉल आला 1 मिनिटासाठी, म्हणजे आम्ही दोघी अशा सुन्न झालो. म्हणजे अगदी आमचं सगळंच म्हणजे एकदम पायाखालची कळलंच जमीन नाही, पायाखालची जाते जमीन ना. पूर्ण. कारण आताचे आमचे 20K 25K आणि मोठी आम्हाला offer. बिग बॉसची ऑफर म्हणजे खूप मोठी अचीवमेंट आहे Achievement आमच्यासाठी. आहे तो, खरंच म्हणजे भरपूर खरंच. सेलिब्रिटींनी आमचे रील लाईक वगैरे लाईक केले. केलेत, पण ही हा opportunity कॉल येणं- येणं म्हणजे याच टेबलवर बसलेलो होतो हो, आम्ही हो. आणि जेव्हा कॉल आला म्हणजे मी Maybe जेवता आपण जेवता जेवण- थांबलो, हा, आम्ही जेवतच जेवता जेवता होतो. थांबलो, घास पुढे घशाखाली जाईच नाही. राहिलं जेवण तिथेच आणि तिथेच मग ठेवलं, काय फक्त कोक तेव्हापासून पियालो, कोक पियालो तिची जी फक्त. साड्यांची तयारी चालली आहे ना तुम्हाला काय सांगते मी. सांगू मी तुम्हाला. बघा तिथे पण मॅचिंगच निघतील. हो, मग निघू देत ना, मग काय बघा. प्रॉब्लेम आहे निघाली तर. माझं खूप वेगळं करायचं हे काय पण- वेगळं काय साडीच मला घालणार आहात ना? घालायचं की वेगळं घागरा आहे. घालणार आहात? नाही मला मॅचिंग घालायचं नाहीये. बघू मला ना वेगळंच आता, मग घालायचं. बघू ना बघा, आता तुम्ही किती बघा. मॅचिंग घालताय ते. नाही घालायचं मला मॅच. नाही, आपल्याला नाही बिग बॉस मध्ये घालायचं. करायचं, इथे नाही नाही करायचं. घालायचं. बिग बॉस मध्ये भांडायचं, इथे नाही कारण मी भांडायचं. माझी इथे वेगळी चालू shopping झालं ना, करणार इथे आहे. चालू झालं. मला सांगा हे काय चाललंय. त्यांची भांडणं चालू झाले, त्यांना आपण थांबवलंय आणि आता नेक्स्ट क्वेश्चन त्यांना विचारूया की तुम्हाला हेट कमेंट्स वगैरे येतात का, म्हणजे व्हिडिओला तुमच्या? हे कसं जिथे comment जिथे प्रगती चालू असते ना, जिथे माणसं पुढे जातात ना, असे पाय खेचणारी येतात. त्यांना पायानेच तोड. नाही इतका नाही केलं पाहिजे ऍक्च्युली तुडवण्यापर्यंत. अरे पण कॉमेंट बघितलं नाही का? चेक करा त्या म्हणजे तुडवण्यासारखेच आहेत कॉमेंट. बघा आम्हाला खूप चांगले पॉझिटिव्ह कॉमेंट येतात, पण हे 1-2 जे असतात ना टवाळके, म्हणजे यांना काय बोलायचं की जे स्वतः आई बहिणीवाले असतात आणि खूप घाणेरडे अक्षरशः खूप, म्हणजे आम्ही असं कधी कोणाचं वाचलेलं नव्हतं. वाचलं नव्हतं हे जे आम्हाला पहिल्यांदाच असे कॉमेंट आलेत. म्हणजे तुम्ही ती बायलोनीची रील जी व्हायरल गेली काय बघवलं बघवलं नाही केलंय त्यांनी. आम्ही, जी स्टेप आहे तीच स्टेप म्हणजे काहीही म्हणजे पाठी स्वामी बसलेत, तुम्ही त्यांच्यावर पण कॉमेंट Comment. करताय. स्वामी काय हसतायत, मूर्ख आहात स्वामी का? बघतायत. अरे तुम्ही गणपती समोर नाचत नाही का? नाचताय काय ना. झालं देवासमोर आपण आनंदाने काही एखादा क्षण घालवला त्यात वाईट काय? आणि मग. पूर्ण साड्या घालू ना, असं नाही मिनी स्कर्ट बघता ना आजकालचे रील्स. तर आता आपण चालू करतोय काही मजेशीर प्रश्न, तर आपण त्यांना विचारूया. तर घरात लवकर कोण उठतं? लवकर लवकर असं नाहीये कोण, पण आम्ही उठतो आमच्या वेळेवरती. मेन आहे उठतो. मेन आहे उठतो. हा ते सगळ्यात मोठी लवकर गोष्ट आहे. इम्पॉर्टंट नाहीये, Main. उठणं उठणं इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट आहे. तुमचे जास्त भांडण कोण करतं? भांडण आमचं रेअरली होतात भांडणं, पण जास्त नाही होत आमच्यात भांडणं. ते कधीतरी असं पॉसिबल, जे आम्ही मगाशीच तुम्हाला उत्तर दिलं की दुसऱ्या दिवशी तुम्ही सॉर्ट करा ना. ओके. सासू आणि सासऱ्यांचं फेवरेट कोण आहे तुमच्या? आमच्याकडे ना 2 प्रकार आहेत. हम्म. तर पहिला प्रकार येतो सासरे, म्हणजे सासऱ्यांपासून चालू. तर सासऱ्यांची म्हणजे बट ऑब्विस मी फेवरेट ह्याच favorite आणि आहेत. सासूची. सासूबाईंच्या फेवरेट. ओके. तर घरात दोघींपैकी छान जेवण कोण बनवतं? हा एक मोठा गंभीर प्रश्न आहे. दोघीही चांगल्या बनवतो, दोघी बनवतो चांगल्या, खूपच चांगलं खूपच बनवतो चांगलं आम्ही. बनवतो, पण कधीतरी पण कधीतरी तो योग हा- कधीतरी येतो. हा एक मोठा पार्ट आहे की कधीतरी कधीतरी जेवणात आम्ही बनवतो पण कधीतरी. ओके. तुमच्यात मेकअप कोण जास्त करतो तुमच्या दोघींपैकी? मेकअप म्हणजे मी आता ऍक्च्युली आम्ही मेकअप ह्या व्हिडिओ चालू झाल्यापासून आम्ही makeup आम्ही जास्त करतच नाही. करतो. तर आम्ही नाही, मेकअप करतच नाहीच करत, तेवढा नाहीच करत. हे दिसतंय मेकअप नाही येतो. हे नॅचरल, ह्याला बोलतात नॅचरल ब्युटी. नॅचरल ब्युटी. ओके. तुमच्या समजूतदार कोण आहे? समजूतदारचे म्हणजे असे भाग पडतील, भाग पडतील. हो, म्हणजे की म्हणजे समजूतदार असण्यामध्ये पेशन्स असावे लागतात. म्हणजे माणसाला त्यावेळी गप्प राहणं ते खूप मला नाही जमत त्यांना बिलकुल. रेअर. मी त्यांना असे डोळे दाखवते. आणि हिचं असं की मला डोळे, अरे थोबाड खोल हो, बाई, जे बोल. मला नाही बोलता म्हणजे येत. मी बोलून मोकळी होणार, मग असं होणार की ही बोलते आणि ही चुप. आणि मी प्रत्येक आणि टाइमला- काय होतं माहिती, म्हणजे हिलाही जरी कोण बोलत असेल मी तरी बोलणार. हा बोल, कारण आणि की त्यांना नाही सहन होत ते. जिला बोलतायत ती
गप्प राहणार, याला काय अर्थ आहे? मला पटकन नाही पण माझं तोंडातनं कसं असतं, फुटत. तू नंतर पाटणा बोलण्यापेक्षा तू पुढे बोलून क्लिअर हो भाई. पण हे आपल्याला नाही, हे पेशन्स लेवल मलाही शिकायचं. ऍक्च्युली ते चांगलं आहे, नाही माझ्यामध्ये चांगलं. नाहीये ते नाही पेशन्स. चांगलं ते पेशन्स. समोरचं मला एक बोलल्यावर मी त्याला 2 बोलू शकते. आणि समोरचं मला बोलून झालं तर मी काय नाही बोलत. हा, मग हे नंतर बोलेल, पण त्या- नंतर त्याची बोलण्याला गरजच काय नसते ना. अर्थ? मग काय काय सांगते मग त्या अर्थ? पेशन्सची काय लोणचं माझं घालायचंय. बोला तोंडावर, मोकळे व्हा, मी सॉर्ट व्हा यार. नंतर बोलून आणि तेव्हा गप्प राहून काही. त्यामुळे माझ्यात पेशन्स पण जरी एक चांगली असले, पण गोष्ट आहे त्या पेशन्सची, की भांडणं टळतात. हे इम्पॉर्टंट आहे. आणि भांडणं. माझ्या पेशन्स लेवल 0 असल्यामुळे ती भांडणं वाढतात. हो. तुमच्यात फुडी कोण आहे? पुढे म्हणायला गेलं तर ही नॉनव्हेजचं प्रेम हिचं आहे. जे म्हणजे मला प्लीज काहीतरी सांगा कमी कसं करू मी. सगळ्या प्रकारचं नॉनव्हेज खाऊन झालेली आहे. आणि माझं असं म्हणजे मलाही सजेस्ट करणार, प्लीज मटन मटन खा ना. अरे मी नाही मटन खात नाही. मी नाही रस्सा चिकन खाणार, काय? रस्सा. अरे कसं अरे, खाणार? किती छान लागतं. मी खातच नाही. ते ही बोले 1 पीस रस्सा खाऊन बघा, त्यांना मस्त. फक्त मटणाच्या रसाचा वास आवडतो. हा. तर मी म्हणते की अरे मग खाऊन बघा ना, मग खाऊन बघा ना. एखादी पर्टिक्युलर फिशच मी खाते, पण ही खाते ना बाकीचे फिश. खाऊन तर बघा ना. रावस किती थोडासा- सुंदर लागते. नाही खात. असेल रावस, पण मला नाही रावस वाटत. तर मला तर एवढे मी फुडी आहे. हा, ओके, तर तुम्ही शॉपिंग कोण जास्त करत तुमच्यामध्ये? ऑनलाईन वगैरे सगळं? म्हणजे अं, गरजेची शॉपिंग आणि अननेसेसरी शॉपिंग, जशी- जसे 2 पार्ट. नेसेसरी शॉपिंग माझी असते अननेसेसरी आणि मी फक्त गरजेला गरजेची शॉपिंग, व्यवस्थित जे पाहिजे तेही ते. मोजमापात आणि म्हणजे नीट व्यवस्थित, म्हणजे काय बोलायलाच नाही लागणार त्याबद्दल. पण माझं असं असतं, की हे पण उचल, हा जाऊ ते दे पण ना, घे. घे ना, काय होतंय. म्हणजे जसं की आमचे असे किस्से आहेत की आम्ही जातो काय घ्यायला, तर समजा तिथे मला चाळण्या दिसल्या, लास्ट टाइम गेलेलो शॉपिंग, हो. तर मी प्रत्येक साईजची घेते. आणि चालेल. हिचं असं असतं की गरज आहे गरज का? आहे का? एका चाळणीने पण तेच खाली पडणार आहे, दुसरीने पण तेच पडणार आहे. माझं एक्सप्लेनेशन असतं, ही पोरांसाठी ग लहानवाली, ही मोठी आपल्यासाठी. हे असं अननेसेसरी शॉपिंग. आणि शॉपिंग मध्ये 2 टाईप येतात, म्हणजे आता बार्गेनिंग वाले एक आणि विदाउट बार्गेनिंग, जे बोललं. आपला पुढचा प्रश्न तेच होता तुम्हाला, की बार्गेनिंग तुमच्यात कोण करतं? उत्तम बार्गेनिंग करू शकते ही. एखाद्याचं दुकान पण अर्ध्या किमतीत विकत घेईल ही. आणि तेच मी लुटून घेईल, पण काही नाही भेटणार. असं आहे. तर माझं तुम्हाला एक क्वेश्चन आहे, की तुम्ही जे गंठण घालताय, म्हणजे तुमचे जे ज्वेलरी वगैरे आहेत, त्या मोठ्या जावाला मोठी आणि छोट्या जावाला छोटी, हे असं का? तर असं का, हे मलाही प्रश्न आहेच, पण त्याचं उत्तर तुम्हीच द्या. असं काय म्हणजे काय आहे ना, की सगळेच हा प्रश्न विचारतात आणि त्यांना वाटतं आमच्यात भांडणं होतील असं. तर आमच्यात अशी भांडणं नाही, बिलकुल नाही होत. बिलकुल नाही होत. म्हणजे मोठीला मोठी का? कारण की आता ऍक्च्युली सगळा खेळ लॉकडाऊनचा आहे. लॉकडाऊन हो, लॉकडाऊनच्या आधी कसं सोनं जरा स्वस्त होतं, आणि नंतर किती महाग झालं तुम्ही बघताय. पण माणसाचं प्रेम पण असतं. म्हणजे म्हणजे एखाद्याला जास्त तुम्हाला काय प्रेम, म्हणायचंय तर नक्की? त्याला जास्तच मिळत. आणि आणि मला एखाद्याला नक्की काय नसेल म्हणायचंय, ना, काय क्लिअर म्हणा ना. हे असे कमीच एक्सप्रेशन देऊन मिळतं. काय साध्य सांगितलं ना, करायचंय? जास्त प्रेमवाल्याला जास्त, कमीवाल्याला कमी. म्हणजे बघताय ना तुम्ही, म्हणजे मी इथे काय ट्राय करते की भांडणं नको, पण नाही. यांना तेच करायचंय. भांडणं कधी होतं नाही, करा तुम्ही, करा. नाही तेव्हा. ह्याच्यात काय नाही. कचरा माझी भांडणं निघतात. म्हणजे आता एखाद्या प्रेमाचं काय चाललंय हे प्रेमाचं? म्हणजे लॉकडाऊनच्या आधी असेल. सोनं होतं स्वस्त असं म्हणून काही केली नाहीये. असेल. असं काही आणि हे नाही. काय सासऱ्यांची नाही favorite, मिळाले म्हणून सासूची द्राक्ष favorite. आंबट, आणि अच्छा. मिळाले म्हणून. पण मला तर काहीच आंबट नाही लागलं. हो. मी आता तर ते म्हणाली सोन्याचं ना, कसं इथेच चालू जास्त झालं ना, कमी की ते प्रेम आपल्यावर कोणाचं असतं, जास्त की आणि आपल्याला प्रेम कोणाला कोणाचं काय कमी. द्यायचं. जाऊ आता दे, बघा, काय lockdownच्या म्हणायला आधी पण लोकं gift ज्याला काय करतच म्हणायचं होते, त्याला देतच म्हणूच होते. दे. मी काहीच हो, म्हणत नाही म्हणायलाच नाही पाहिजे. बरोबर आहे. भांडखोर कसं म्हटलं पण भांडणारी नाही लोक पाहिजे. भांडतातच. हो, हो, ते हो. आता भांडून ते दे, होणारच भांडून दे. काय तसं. करणार मला कोण सांगा. तिथे भांडत नाही, फक्त clear answer मिळतात जाऊ दे म्हणून. आता. हा, जाऊ द्या. जावाजावांचं असंच चालू राहणार आहे. त्यांची तुम्ही भांडणं बघताय किती जोरात आहेत. तर आहे ना, खरंच खूप सुंदर आहेत त्या दोघी पण, आणि चांगलं पॉडकास्ट आजचं झालं. आम्ही त्यांना काही क्वेश्चन विचारले, त्यांनी खूप छान उत्तरं दिली, आणि खरंच चांगला पॉडकास्ट झाला. माझ्या आयुष्यातला पहिला पॉडकास्ट होता, आणि खरंच खूप सुंदर झाला. जावा यांनी खूप छान उत्तरं दिली, आणि त्यांची तुम्ही भांडणं पण पाहिलेत, आणि आपण त्यांच्याकडून काही सिक्रेट पण काढून घेतल्या. तर तुम्हाला अजून सुद्धा माझा पॉडकास्ट अजून कोणावरती करायचा आहे, तुम्ही कमेंट करून मला सांगा. आणि आजचा पॉडकास्ट कसा झाला ते तुम्ही सुद्धा कमेंट करून मला सांगा. भेटूया आपण एका नव्या व्हिडिओमध्ये.